समृद्धी हायवे गाडी पूर्णपणे आडवी लावली आहे. आरटीओनी काहीतरी इश्यू झालाय ड्रायव्हर सोबत. ड्रायव्हर गाडी सोडून चालला गेलेला आहे. सगळं रस्ता पूर्ण ब्लॉक करून ठेवला. लोक जमा आहे. पूर्ण मागे गाड्या लागलाय. एक साईडचा रस्ता पूर्ण ब्लॉक आहे. अपोजिट साईडचा चालू आहे. तर या प्रकारे ड्रायव्हर गेलेला आहे गाडीच्यावरती. या प्रकारे रस्त्यावर गाडी आडवी केलेली आहे ड्रायव्हर साहेबांनी. आणि काहीतरी डिस्प्यूट आहे आरटीओ आणि ड्रायव्हरचा. त्यामुळे ड्रायव्हरनी रागात गाडी अशी आडवी लावली आहे. आणि आडवी लावून पूर्ण रस्ता समृद्धीला नागपूर मागे मुंबईकडे जाताना इथून ऑलमोस्ट पुलगाव 31 किलोमीटर आहे. आणि असे लोक जमा आहेत आणि पोलीस सध्या आलेली आहेत. लांबपर्यंत ट्रॅफिक जाम आहे तिकडं. आता काय इश्यू आहे हे माहीत नाही. पोलीस सध्या आलेली आहे. लोक जमा आहे. अपोजिट साईडचा रस्ता सुरू आहे. इकडून गाड्या जाणं येणं सुरू आहे. पण हा रस्ता ब्लॉक आहे. आता ऑलमोस्ट मला स्वतःला 15 मिनिटं झाली आहे. तर हा मोठा हुंडईचा ट्रॉली आडवी लावली आहे आणि तो गेलेला आहे. समृद्धी महामार्गावर पुलगावच्या जवळ एका हरामखोर आरटीओने एका ट्रकवाल्याचे फाईनच नाही मारला. त्याच्यावर त्याचे गाडीचे कागदपत्र घेऊन आरटीओ पसार झाला. ड्रायव्हरला राग अनावर झाला. ड्रायव्हरने गाडी आडवी लावली आणि त्यामध्ये सर्वच्या सर्व गाड्या त्याने त्या रोडवरती थांबवल्या. पूर्ण ट्रॅफिक 5-6 किलोमीटरपर्यंत पूर्ण ट्रॅफिक जाम झालं. या रोडवर 5 मिनिटं जरी थांबलं गडकरी साहेब तर तुमचे पोलीस येऊन फाईन मारतात. आता कोणावर फाईन मारायचा? एवढा वेळ या आरटीओमुळे या सगळ्या लोकांचा वेळ बर्बाद झाला. आज याच्यामध्ये भरपूर पेशंट आहेत. भरपूर लोकांना महत्त्वाचे कामं असतात. और लगभग 4 किलोमीटर की ट्रैफिक जाम. 9 अगस्त शाम 4 बजे ये हादसा हुआ. एक ड्राइवर भाई को आरटीओ साहब ने लगभग 15,000 का फाइन मारा और इनके डॉक्यूमेंट्स लेकर फरार हो गए. गुस्से में ड्राइवर भाई ने पूरा हाईवे जैम कर दिया और वहां से निकलकर चल पड़े और गायब हो चुके. लोगों ने ड्राइवर को सपोर्ट किया और अपोजिट साइड को भी जाम करने की कोशिश की. लेकिन पुलिस प्रशासन ने यहां पहुंचकर सारे मामले को काबू में किया. ड्राइवर भाई को बुलाया गया. उनका फाइन कैंसिल करने का वादा किया गया और साथ ही साथ डॉक्यूमेंट्स थोड़ी ही देर में वापस दिए जाएंगे. इस पूरे मामले में 2 से 3 कार में कुछ पेशेंट्स भी मौजूद थे जो कि उनके रिश्तेदार बड़ा परेशान थे और रास्ते के आखिरी तरफ में एम्बुलेंस भी फंसी हुई थी. ड्राइवर भाई के साथ नाइंसाफी हुई. ऐसे नहीं होना चाहिए. और आरटीओ भी वहां से गायब हो चुका था. लोगों ने खुलकर ड्राइवर का सपोर्ट किया. हाँ, कुछ लोगों की खास करके पेशेंट्स की तकलीफ और परेशानी देखी गई, जिसके लिए मैं माफी चाहूंगा. मैंने ड्राइवर साहब के बारे में कुछ कहा. आरटीओच्या एका चुकीमुळे पूर्ण समृद्धी रोड बंद झालेला आहे. एका ड्रायव्हर भावाचा गाडीवर चुकीचा फाईन मारून गाडीचे पेपर घेऊन आरटीओ इथून पसार झालेला आहे. त्यामुळे या रोडला आरटीओने अशा फालतूगिरी करू नये. कारण इथे कोणता ड्रायव्हर काय करल याचं काही सांगता येत नाही. आणि आता ड्रायव्हर भाऊ सर्व असेच इथून पुढे जर असं काही कोणावर अन्याय झाला तर अशाच गाड्या थांबवून प्रत्येकाने कोणत्याही ड्रायव्हरला सपोर्ट करा. कारण या इथून पुढे अशी मनमानी कोणत्याही आरटीओची चालू द्यायची नाही. आरटीओमुळे पूर्ण रोड जाम झालेला आहे. आता समृद्धी गडकरी साहेब या आरटीओचं निलंबन झालं पाहिजे. आरटीओच्या एका चुकीमुळे पूर्ण समृद्धी रोड बंद झालेला आहे. एका ड्रायव्हर भावाचा गाडीवर चुकीचा फाईन मारून गाडीचे पेपर घेऊन आरटीओ इथून पसार झालेला आहे. त्यामुळे या रोडला आरटीओने अशा फालतूगिरी करून